की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते. मी सकाळी 9 वाजता मेसेज केला आजच त्यांना आणि माझी 11 वाजता त्यांनी हकालपट्टी केली. म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे. ठीक आहे, माझी हकालपट्टी केली, ठीक आहे, मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल. परंतु असं नाही होत ना. जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मला मान्य आहे. मी प्रवासात असताना मला माहिती मिळाली की माझी पक्षातून हकालपट्टी झाली म्हणून, आणि तसे मी स्टेटमेंट पण केलेले आहेत. पक्षामध्ये खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मान्य आहे मला. पुढची भूमिका वेट आणि वॉच. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, या सर्वांशी बोलू. माझ्यावर कुठली कारवाई झाली नाही आतापर्यंत, चुकीची माहिती नाही. हकालपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही. आता ही प्रथम माझी हकालपट्टीची कारवाई झाली आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे आणि मी मान्य केला आहे. तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे. नाही, निर्णय झाल्यानंतर संपर्क साधला. माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे. पक्षाच्या विरोधात काही कारवाई केली, पक्षाच्या विरोधात काही मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे. विलास शिंदेच्या इथं लग्न, तिथं सर्व एकनाथ शिंदे साहेब आले, तर गिरीश महाजन आले, संजय राऊत साहेब आले, त्या सोहळ्याला सर्व गेलेत आणि आम्ही तिथं गिरीश महाजनच्या शेजारी उभं राहिलो. म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं. मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला. पक्षाचे अनेक नेते मंडळी होते आणि अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही. परंतु हरकत नाही, त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केलेला आहे. मी काही त्यांच्यावर नाराज नाही, पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही किंवा त्यांनी केलेली या कारवाईवरती मी नाराज नाही. तुम्ही पक्षविरोधी भूमिका मांडली, पक्षविरोधी कारवाई केली म्हणून तुमच्यावर मला दाखवा ना एक वाक्य त्यांच्या तोंडून तरी घ्या ना तुम्ही की मी पक्षविरोधी काय काम केलं. एक सिंगल उदाहरण द्या ना. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले, प्रचंड मताने निवडून आले. 2020 ला मला शहर प्रमुख दिलं. कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधली, रक्तदान शिबिरे घेतले, 2361 रक्तदान शिबिरे घेऊन सिव्हिलला रक्तदान पुरवठा केला, शाखेंचे उद्घाटन केले, 122 महिला आघाडी, 122 फादर बॉडीच्या 244 शाखांचं उद्घाटन केलं. कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली. असं सर्व विविध पक्षवाढीसाठी, संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही. आदल्या दिवशी राऊत साहेब इथं होते. फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी, महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं
आणि ते कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले. आता निवडणुका नाहीत, कोणी सदस्य नाहीत, त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे आणि ते भेटलो. मला असं वाटतं ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेली होती. आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही, माझा नियोजित दौरा आहे. आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे. जस्ट आलो आणि तुमच्याशी संबोधित करतो. सगळी कामं करून आज राहून असं म्हणताय की बडगुजरमध्ये नाशिकची शिवसेना नाही, या वक्तव्याकडे कसं म्हणतात? नाही, बडगुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत. ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणून काही संघटना नाही. संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. मी मानतच नाही, पण मी जे कार्य केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं, संघटनेच्या हिताचं केलं होतं. जर संघटनेला बाधा होईल असं एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणात संन्यास घेईन. हे कट कारस्थान आहे, माहित नाही. आक्षेप असा आहे की गिरीश महाजन त्या ठिकाणी त्यांच्या शेजारी उभे होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपवून टाकू. त्या संदर्भात आक्षेप आहे. तुम्ही त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं? तिथं अरविंद सावंत पण होते ना, मी तर पाहुणे म्हणून तिथे गेलेलो होतो. पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना, त्यांनी रिॲक्शन द्यायला पाहिजे तिथं. बरं, लग्न सोहळा कोणाचा? शिंदेच्या मुलीचा. मी तिथे गेलेलो आहे समारंभाला. मी नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील, त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती, ते काय बोलले आम्हालाही कळलं नाही. तिथं शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेतं का? शुभेच्छा दिल्यात त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूला फोटो सेशन झालं. त्यांनी तोच मेसेज मला काल फॉरवर्ड केला. गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्यासोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढत असं त्यांचं. पण तिथं व्यासपीठावर तिथं राजकीय विषय आलाच नाही. तिथं शुभेच्छाच दिल्या गेल्या आणि मी त्यांना खालीच लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते. मी सकाळी 9 वाजता मेसेज केला आजच त्यांना आणि माझी 11 वाजता त्यांनी हकालपट्टी केली. म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे. ठीक आहे, माझी हकालपट्टी केली, ठीक आहे, मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल, परंतु असं नाही होत ना. म्हणून मी म्हटलो माझी जी प्रतिक्रिया आहे ना, जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मला मान्य आहे. कोण जाईल कोण नाही जाणार हे वेळ सांगेल ना तुम्हाला. आणि आम्ही बसलोय ना. परंतु ज्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, विलास